careful what the ठीक आहे जाय आता मी वाचतो तुला इंट्रोडक्शन. मेन्यू इज द स्टेटमेंट ऑफ फूड अँड बेवरेज आयटम्स available or provided by food establishment primarily based on consumer demand and designed to achieve organizational objectives. आता इथे काय म्हटलं, मेन्यू इज द स्टेटमेंट ऑफ फूड अँड बेवरेज आयटम्स अवेलेबल और प्रोव्हाइडेड बाय द एस्टॅब्लिशमेंट. आता समज एखादं हॉटेल आहे किंवा एखादं रेस्टॉरंटचं एक्झाम्पल घे, तर मेन्यू म्हणजे काय आहे, मेन्यू म्हणजे त्याचे त्या रेस्टॉरंटमध्ये काय काय अवेलेबल आहे तुझ्याकडे, बरोबर बरोबर ना, त्याची लिस्ट इन शॉर्ट लिस्ट गेस्ट साठी दाखवण्यासाठी. आणि ते रेस्टॉरंट काय, त्याचा दुसराच अर्थ काय होतो की ते रेस्टॉरंट किंवा ते हॉटेल, पर्टिक्युलर हॉटेल काय सर्व्हिस करते, कोणते प्रोडक्ट सर्व्हिस करते, बरोबर. हा मेन्यू म्हणजे मेन्यूचं इंट्रोडक्शन आहे. ठीक आहे, ते तू वाचलंयस स्वतः. अँड डिझाईन टू अचीव्ह ऑर्गनायझेशन ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे तो असा मेन्यू सेटअप केलेला असतो, अशा प्रकारे डिझाईन केलेला असतो की त्यांना एक सर्टन ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे त्यांचे गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह तुला माहिती आहे, तू मागच्या फर्स्ट सेमिस्टर मध्ये झाला असेल तुला. गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह काय अचीव्ह करायचे आपल्याला, म्हणजे कोणत्या प्रकारचं क्लायंटेल करायचं, कोणत्या प्रकारचं क्लायंटेल आपल्याला टार्गेट करायचं, किंवा कसा बिझनेस ग्रो करायचा आहे, बरोबर. असं त्या प्रकारे त्यांचे ऑब्जेक्टिव्ह त्या मेन्यू वरून दिसून येतात. म्हणजे त्या ऍक्च्युली त्या, आता समज फिश, एखादं तू ऐकलं असेल की ते स्पेशालिटी, फिश स्पेशालिटी आहे रेस्टॉरंट, हे चायनीज स्पेशालिटी आहे, इंडियन किंवा एखादी बिर्याणी स्पेशलिस्ट आहे, किंवा कॉन्टिनेंटल, किंवा आणखी XYZ. तर पर्टिक्युलर मेन्यू हा त्या रेस्टॉरंटला रिप्रेझेंट करतो की त्यांचे ऑब्जेक्टिव्ह काय, त्यांना काय सर्व्हिस करायचे, बरोबर ना. एखादं फास्ट फूड काउंटर काय सांगतं की त्यांना एक शॉर्ट बट स्वीट टेक अवे असं त्यांना सर्व्हिस द्यायची आहे गेस्टला, बरोबर. एखादं फिश स्पेशल असेल, किंवा चिकन स्पेशल असेल, किंवा बिर्याणी स्पेशल असेल, किंवा तंदुरी स्पेशल असेल, असे रेस्टॉरंट तू ऐकले असेल, बरोबर. त्यांचे मेन्यू त्याला अकॉर्डिंगली असतात की त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचा अर्थ समजलं. हा बघ इथे, हा इथपर्यंत क्लिअर झालाय. ठीक आहे. इट रिप्रेझेंट द फोकल पॉइंट अराउंड विच कंपोनंट्स ऑफ फूड सर्व्हिस सिस्टम्स आर बेस्ट, बरोबर. इट रिप्रेझेंट द फोकल पॉइंट म्हणजे काय असतो, फोकल पॉइंट म्हणजे मध्यबिंदू, मराठीमध्ये शब्दाचा अर्थ घेतला असतो तो मध्यबिंदू, बरोबर. अराउंड विच कंपोनंट्स ऑफ फूड सर्व्हिस सिस्टम्स आर बेस्ट, म्हणजे ती सिस्टम कशावरती बेस्ट आहे, बरोबर. तंदुरी स्पेशलिस्ट आहे की तुझी सी फूड स्पेशलिस्ट आहे की XYZ. ठीक आहे, आता तुला समजलं त्याचा अर्थ. द मेन्यू इज डिझाईन केअरफुली व्हॉट द आउटलेट वॉन्ट्स टू कॅटर फॉर, म्हणजे काय, द मेन्यू इज डिझाईन केअरफुली, म्हणजे ते केअरफुली डिझाईन करतात मेन्यू की त्या आउटलेटला काय, कॅटरचा अर्थ काय, कॅटरिंगचा अर्थ काय, काय सर्व्हिस द्यायची किंवा काय डिलिव्हरी द्यायची, कशी सर्व्हिस, बरोबर ना. येस. डिझाईन केअरफुली व्हॉट द आउटलेट वॉन्ट्स टू कॅटर फॉर, कीपिंग इन माइंड द टाईप ऑफ क्लायंटेल. मग आता हे सगळं करताना आपल्याला काय करायला लागणार, वी हॅव टू कीप इन अवर माइंड विच क्लायंटल वी आर फेसिंग, बरोबर. अर्बन किंवा रुरल एरियामध्ये तू जर कॉन्टिनेंटल फूड इंट्रोड्यूस केलंस तर ते दॅट विल नॉट वर्क, बरोबर. दॅट विल नॉट वर्क. आता रिसेंटली आपल्याकडे वी हॅव फास्ट फूड काउंटर्स लाईक जम्बो वडापाव, यू सीन दॅट राईट, जम्बो वडापाव. दिस concept is slowly coming to the rural area now. The main advantage of a well planned menu is that it leads to consumer satisfaction. It also helps to motivate the employees for the responsible and successful service. आता आपण हे सगळं कशासाठी करतोय, कस्टमर सॅटिस्फॅक्शन साठी. आपण कोणत्या सर्व्हिस मध्ये, गेस्ट सर्व्हिस, कस्टमर सॅटिस्फॅक्शन साठी आपण तो मेनू ठेवलेला आहे, बरोबर. एक पर्टिक्युलर ठिकाणी, एक पर्टिक्युलर रेस्टॉरंट जर तंदुरी स्पेशल असेल किंवा सी फूड स्पेशल असेल, तर त्यांचा मेन्यू हा टार्गेट केलेला असतो पर्टिक्युलर क्लायंटेलला, बरोबर. मेन ऍडव्हान्टेज ऑफ अ वेल प्लॅन मेन्यू इज दॅट टू लीड टू कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन, बरोबर. मग कन्झ्युमर्स म्हणजे काय, गेस्ट आले आपल्याकडे, बरोबर. त्यांचं सॅटिस्फॅक्शन होण्यासाठी आपण हा मेन्यू केअरफुली प्लॅन केलेला आहे, बरोबर. इट ऑल्सो हेल्प्स टू मोटिवेट द एम्प्लॉईज, बरोबर. एम्प्लॉईजला पण, आता समज एखादा स्पेशालिटी रेस्टॉरंट आहे, तू एखाद्या रेस्टॉरंट मध्ये काम करतो, एक जनरल रेस्टॉरंट आहे किंवा जनरल हॉटेल आहे, त्याच्यामध्ये काय स्पेशालिटी नाही, पण तू जर काही स्टाफ मध्ये तू ऐकलं असेल आमच्याकडे हे स्पेशल मिळतं, ते एकदम त्याच्यामध्ये सांगतात, कशामध्ये सांगतात, एकदम आनंदाने किंवा एकदम एक्सायटेड होऊन सांगतात की आमच्याकडे तंदुरी स्पेशल, आमच्याकडे येत. तसा तो स्मिनील आहे SY चा, त्याचा हॉटेल आहे, तो काय सांगतो, आमच्याकडे सी फूड किंवा चिकनचे आयटम्स कोणती आम्ही बनवतो, किंवा तिथे यायला सर खायला या, किंवा तुम्ही एकदा खाऊन बघा, असं एक
एम्प्लॉईजना सुद्धा काय मिळतं, एक सक्सेसफुल एन्व्हायरमेंट मिळतं, रिस्पॉन्सिबिलिटी मिळते किंवा त्यांना पण सॅटिस्फॅक्शन मिळतं की आपण काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी सर्व्हिस करतोय. बरोबर झालं. Yes. हा पार्ट झाला इंट्रोडक्शनचा. आता नेक्स्ट पार्ट आहे आपल्याकडे. तुला माझी स्क्रीन दिसते ना? थोडं फर्स्ट टाइम करतोय हो. त्यामुळे एक मिनिट. यश येतोय, यश. हा नेक्स्ट आपल्याकडे पॉइंट आहे डेफिनेशन ऑफ कव्हर. बरोबर, इंट्रोडक्शन झालंय. मेन्यू हा डेफिनेशन ऑफ कव्हर आपल्याकडे, हा येलो वाला दिसतोय तो आपण आता बघूया. डेफिनेशन ऑफ कव्हर. आता डेफिनेशन आपण इथेच कव्हर डेफिनेशन ही समोर दिसते. गुगल क्लासरूम मध्ये तुला सगळं दिसणार आहे. ओपन केलं तर बघ, हे सगळं राईट डाऊन करायचं. मेन्यू दिसतोय. मेनू. पहिलं तुम्हाला काय करायचं, सिलेबस कॉपी ती लिहून काढायची. हे बघ 2 सेमिस्टरची सिलेबस कॉपी मी इथे दिलेली आहे. बरोबर, ओके. 2 सेमिस्टरची सिलेबस कॉपी आहे, ती तुम्हाला लिहून काढायची आहे. जशी फर्स्ट सेमिस्टरला काढत पहिल्या पेज वरती लिहून काढली म्हणजे तुला समजेल की आपण काय घेतोय काय नाही घेतोय. हर्ष आलाय, हर्ष वेलकम. ठीक आहे, तो आलाय, सुमित आहे, तू आहे. नाव सेमिस्टरचा होमवर्क देणार मी थोड्या वेळात. आता आपला बराच वेळ कनेक्ट होण्यामध्येच गेला. उद्यापासून ऑलरेडी प्रिपेअर राहा, असंच होणार आहे आपल्याला. मी तुम्हाला लास्ट मोमेंटला लिंक शेअर करेन कारण ती एक्सपायर्ड होती ती लिंक. ठीक आहे. नाव मेन्यू प्लॅनिंग झालंय. त्याच्यामध्ये हा बघ कव्हर्स मधला इंट्रोडक्शन सिलेबस ओपन केलं. इंट्रोडक्शन पार्ट आपण कम्प्लीट केला. जस्ट काय समजलं तुला? मेन्यू काय सांग बघू आता. मेन्यू आणि कव्हर्स काय प्लॅन? मेनू म्हणजे एखादा हॉटेलचा एक म्हणजे इम्पॉर्टंट पॉइंट, मध्यबिंदू असतो एक मेनू. बरोबर, फोकल पॉइंट. व्हेरी गुड. आपला फोकल पॉइंट एकदम प्रॉपर, म्हणजे जे त्या बेसिकला प्रॉपर असतात ते लोक. म्हणजे समजा की चिकन बनवण्यासाठी किंवा दुसरी कोणती डिश, पिझ्झा वगैरे काही, एखादा असा पिझ्झा असेल, चीज पिझ्झा वगैरे एकदम असा. बरोबर, त्याच्यामध्ये फुल बेसिक, फुल स्पेशल आहे. बेसिक त्यांना सगळं माहिती आहे आणि ते सगळ्यांना फेवरेट आहे, सगळ्यांना आवडतं त्यांच्या इथले, त्यामुळे ते लोक स्पेशल म्हणून ठेवतात त्या. बरोबर, ती त्याची ओळख कशी मेन्यू वरून त्या रेस्टॉरंटची ओळख होती. समजलं इन शॉर्ट. तर नेक्स्ट पॉइंट आपल्याकडे कव्हर डेफिनेशन. कव्हर म्हणजे काय आता सांग. कव्हर म्हणजे कुणाला माहिती आहे? हर्ष, सुमित, तुम्हाला माहिती आहे कुणाला दोघांपैकी? कव्हर म्हणजे काय मी सांगितलं प्रॅक्टिकल मध्ये. कव्हर्स किती रेस्टॉरंट मध्ये जे कव्हर लावतो आपण, तोच पॉइंट आहे. कव्हर म्हणजे काय माहिती आहे? आता आपल्याला हा पॉइंट बघायचा. हा इंट्रोडक्शन झालाय. कव्हर म्हणजे काय माहिती आहे कुणाला? कोण सांगू शकेल? सांगू शकेल का कव्हर म्हणजे काय? ठीक आहे. नाही समजत आहे, नाही करायला, हे समोर दिसतंय तुम्हाला. कव्हर यायचं ते वाचू शकता कोण? सौरभ. Cover is an arrangement of a place setting for one person in a plate is generally in the middle of a cover. Allow 20 to 24 inches of space for each cover. आयडिया मिळाली काय कव्हर आहे? आयडिया आली काय? नाही आली? ठीक आहे, मी सर सांगतो. कव्हर म्हणजे काय? जेव्हा आपण टेबलवर रेस्टॉरंट मध्ये बसतो आणि आपल्या समोर जे डिनर प्लेट लावलेली असते, राईट हँड साइडला फोक असतो, लेफ्ट हँड साइडला फोक असतो, राईट हँड साइडला स्पून असतो. ठीक आहे, वॉटर ग्लास असतो. इन शॉर्ट हे बघ इथे बघ. हा फोटो बघितल्यानंतर तुला कळेल. हा फोटो दिसतोय तुला? हा फोटो दिसतोय? हो दिसतोय सर. दिसतोय. ही जी व्यक्ती बसले, कार्टून मध्ये दाखवलंय, ही जी व्यक्ती बसले, याच्या समोर जे हे बघ, हे प्लेट हे जे लावलेलं आहे ना, आता ह्या टेबलवरती 2 कव्हर्स आहेत. सॉरी 3 कव्हर्स आहेत. ही छोटी पण इथं बसले. बरोबर, म्हणजे इन शॉर्ट काय सेटअप, जितकी माणसं बसणार आहेत एका टेबलवरती, जर 4 जण बसणार तर 4 सेटअप तिथे लावतात. त्याला कव्हर म्हणतात. ठीक आहे, टेक्निकल लँग्वेज मध्ये. समजलं कव्हर म्हणजे काय? कव्हर म्हणजे असं बॅकचं कव्हर किंवा याचं कव्हर नाही. ठीक आहे, समजलं तुला? कव्हरची काय कन्सेप्ट आहे ती? ओके, समजलं. ठीक आहे, चल ते डेफिनेशन बघ.
कव्हरची काय ती तुम्ही लिहून घ्या नंतर, ठीक आहे. 1 बाय 1 सगळं अपलोड केलेलं आहे मी, 1 बाय 1 लिहून घ्या. तर मी पुन्हा एकदा वाटतो. कव्हर, अरेंजमेंट ऑफ अ प्लेस सेटिंग, अरेंजमेंट ऑफ अ प्लेस सेटिंग फॉर 1 पर्सन. डिनर प्लेट इज जनरली इन द मिडल ऑफ द कव्हर. बरोबर, डिनर प्लेट इज जनरली इन द मिडल ऑफ द कव्हर, कारण का त्याच्या समोरच, गेस्ट समोरच पाहिजे. बरोबर, तो तिथेच बसणार, तिथेच खाणार ना सर. डिनर प्लेट इज जनरली इन द मिडल ऑफ द कव्हर. अलाव 20 to 24 inches of space for each cover. म्हणजे आता जर तुझा टेबल असेल असा स्क्वेअर, तर 20 to 24 inches एका माणसाच्या डिशला कव्हर मध्ये. येस येस, 20 to 24 inches त्यांच्यामध्ये डिस्टन्स राहायला पाहिजे. येस, तो ठेवायचा, तो कव्हर सेटअप साठी. कारण का तो का ठेवायचा, डिनर प्लेट आपल्याला बरोबर मिडलला ठेवायची, सेंटरला, राईट. येस, ठीक आहे. सेट द टेबल विथ दॅट इज नीडेड फॉर द मील. बरोबर, काय आता तू मील सर्व्हिस करणार, त्याच्यानुसार तुला कव्हर सेटअप लावायचा. डिनर सर्व्हिस करतोय तर डिनर साठी जे इक्विपमेंट्स आहेत, स्पून, फोक, कटलरीज, ते लावायचे. फ्लॅटवेअर इज अरेंज्ड. फ्लॅटवेअर आपलं झालंय क्रॉकरी, कटलरी, फ्लॅटवेअर, टेबलवेअर, होलोवेअर, हे झालेलं आहे फर्स्ट सेमिस्टर मध्ये. तर फ्लॅटवेअर काय आहे, जे स्पून फोक्स असतील, ज्या कव्हरला लागणार आहे. तर जर ब्रेकफास्ट सेटअप करतोय तो ब्रेकफास्टला लागणारे जे पण युटेन्सिल्स असतील, बरोबर, त्याला फ्लॅटवेअर म्हणतो आपण. पुन्हा एकदा रिपीट होते टर्म, बरोबर. इज अरेंज्ड इन द ऑर्डर इट इज used starting at the outside and working towards the center. मग आता इन शॉर्ट इथे काय सांगितलंय कव्हर म्हणजे. आता तुला कव्हरचं एक बेस्ट एक्झाम्पल इथे मी गुगलला सर्च मारतो, दिसतंय ना तुला? हो, दिसते. सुमित तुला पण मी दाखवलं होतं, ते दिसतंय या साईडला, दिसतंय ना? दिसतंय? दिस इज कव्हर. आता तुझी आयडिया एकदम क्लिअर झाली. ओके, बरोबर. तुला एक्झाम मध्ये आलं तर व्हॉट इज कव्हरची डेफिनेशन लिहायची आली तर काय लिहिणार आहेस तू? ती बघ डेफिनेशन इथे. कव्हर इज अरेंजमेंट ऑफ अ प्लेस. नाही तर तू स्वतःच्या लँग्वेज मध्ये लिह. तू समजून घेतलंयस, तू तुझ्या स्वतःच्या लँग्वेज मध्ये लिह, ठीक आहे. पण तरी पण तुला मी डिटेल मटेरियल दिलेलं आहे, ठीक आहे. कव्हर समज, सुमित तुला समजलं, हर्ष तुला समजलं. दिस इज कव्हर. सुमितला मी फर्स्ट डे एक्झाम व्हायच्या अगोदरच तो आला होता, त्याने सेटअप पण केलंय, त्याला माहितीये काय करायचं काय नाही. हे बघ, याला म्हणतात कव्हर सेटअप. कुठे गेला? हे बघ, ही डिनर प्लेट मधोमध लावलेली आहे, बरोबर. ही डिनर प्लेट लावलेली आहे मध्ये, दिसतंय क्लिअर आता? साईडला हे जे लावलेलं आहे ते फ्लॅटवेअर आहे, बरोबर. हे फ्लॅटवेअर आहे, ठीक आहे. नॅपकिन्स आहे, हे पर्टिक्युलर कव्हर आहे, समजलं? टेबल कव्हर. असे एका टेबल वरती किती कव्हर्स लागू शकतात मॅक्सिमम सांग? स्क्वेअर टेबल वरती किंवा राऊंड टेबल वरती? राऊंड टेबल वरती सर 2 बसतील. बरोबर, 2 बसतील. मोठा असेल तर 3 बसतील, ठीक आहे. समजलं ना? आयडिया समजली तुम्हाला कव्हर्स काय ते? हो सर. ठीक आहे. नेक्स्ट काय? नेक्स्ट कव्हरची डेफिनेशन समजलं. टाइप्स ऑफ मेन्यू. टाइप्स ऑफ मेन्यू आपण जाऊया. आता तू मेन्यू सगळीकडे बघितलेलेस, बरोबर. तुला टाइम संपल तर मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. आज तुम्हाला इंट्रोडक्शन झालंय आणि तुम्हाला कव्हरची डेफिनेशन झाली, बरोबर. कव्हर तुम्हाला समजलंय कसं आहे, मेन्यू काय आहे, मेन्यू कार्ड काय आहे, ठीक आहे. आता तसंच आता आपल्याकडे इथे आपल्याला टॉपिक दिलाय टाइप्स ऑफ मेन्यू, बरोबर. काय असू शकतं टाइप्स ऑफ मेन्यू म्हणजे? सांगू शकतो सुमित, हर्ष? सांगू शकतो का कोण? सर, टाइप्स ऑफ मेनू म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मेनू आपण हे केलं, म्हणजे क्रिएट करणं नवीन. हा, ठीक आहे. म्हणजे मेनूचे टाइप, इन शॉर्ट काय? मेन्यूचे टाइप्स, प्रकार, बरोबर. टाइप्स ऑफ काय सांगू शकतोस तू? ट्रीज, टाइप्स ऑफ फ्लॉवर, टाइप्स ऑफ टेबल, टाइप्स ऑफ हॉटेल्स, टाइप्स ऑफ कॉलेजेस, ठीक आहे. स्कूल्स. टाइप्स म्हणजे काय? प्रकार, बरोबर ना. टाइप्स ऑफ मेन्यू. टाइप्स ऑफ मेन्यू आपल्याकडे आता आपण वाचूया काय लिहिलंय ते. सुमित, हर्ष, तुम्हाला पण सपोज तुम्हाला पण ऐकायला येतंय, ठीक आहे. द टाइप्स ऑफ मेन्यू टू बी इम्प्लिमेंटेड इन ऑपरेशन शुड बी बॉर्न इन माइंड व्हाइल प्लॅनिंग द मेन्यू. काय म्हटलं इथे? टाइप्स ऑफ मेन्यू टू बी इम्प्लिमेंटेड इन ऑपरेशन should be borne in mind while planning the menu, बरोबर.
आता काय म्हटलं इथे टाइप्स ऑफ मेन्यू म्हणजे कोणत्या टाइपचा मेन्यू आपल्याला प्लॅन करायचा आहे तो आपल्या डोक्यामध्येच पहिल्यांदा काय झाला पाहिजे, सेट झाला पाहिजे. आपल्या आपण सेट केलं, आपला विजन झालं पाहिजे की आपल्याला कोणता मेन्यू प्लॅन करायचा आहे, बरोबर. while planning the menu, ठीक आहे. The a la carte menu will offer extensive choice under each category and table the host menu will have a set number of course with a limited choice at a set price. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे मार्क करून घ्या. आयएमपी क्वेश्चन्स आहे, एक्झामला येणारच आहे ते टाइप्स ऑफ मेन्यू. ठीक आहे. आपल्याकडे टाइप्स ऑफ मेन्यू म्हणजे आपल्याकडे दोन टाइप्स आहेत. इथे पहिला म्हणजे आता आपण इथे आलो टाइप्स ऑफ मेन्यू मध्ये. मेन्यू आर बेसिकली ऑफ 2 टाइप्स. ठीक आहे. कोणते टाइप्स आहेत दिले, अला कार्ट, ताबले दी होत. ठीक आहे. हे फ्रेंच टर्मिनॉलॉजी आहे. इथे अला कार्ट दिसतंय, इथे हे दिसतंय अला कार्ट आणि ताबले दी होत. दोन मेन्यू आहेत आपल्याकडे. टाइप्स ऑफ मेन्यू दोनच आहेत. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये दोनच मेन्यू आहेत आपल्याकडे, अला कार्ट आणि ताबले दी होत. त्याची स्पेलिंग बघा, त्याचं प्रोनाउन्सिएशन बघा. एक्झाम मध्ये जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यूला SYच्या सगळ्यांना बहुतेक चौघांना विचारला होता हा प्रश्न, व्हॉट इज टाइप्स ऑफ मेन्यू. ठीक आहे. अला कार्ट म्हणजे काय, अला कार्ट. ताबले दी होत म्हणजे काय, कुणाला माहिती आहे याच्याबद्दल? सांगू शकते कोण? नाही. ओके, समजलं. अला कार्ट मीन्स आणि टॅबलेट. हा ते आता समजून घेऊया आपण. अला कार्ट म्हणजे काय लिहिलंय खाली, वाचू शकतोस खाली अला कार्ट, हे बघ, हे वाचू शकतोस, वाच बघू. The term a la carte may be translate as from the card this type of menu may be different by the following points. ठीक आहे. It gives a full list of all the dishes that may be prepared by the establishment. ठीक आहे, चालेल. आता मी तुला वाचून दाखवतो पुन्हा. अला कार्ट मेन्यू, द टर्म अला कार्ट मे बी ट्रान्सलेट ॲज अ फ्रॉम द कार्ट. अला कार्ट मीन्स फ्रॉम द कार्ट. कार्ड असतं कार्ड, ओके, म्हणजे मेन्यू कार्ड मध्ये. अच्छा, म्हणजे त्याचे प्रकार. ओके, फ्रॉम द कार्ड. दिस टाइप ऑफ मेन्यू मे बी डिफाइंड बाय द फॉलोइंग पॉइंट्स. अशा प्रकारचे मेन्यू हे खालच्या पॉइंट्स डिफाइन करतात. इट गिव्स अ फुल लिस्ट ऑफ ऑल डिशेस दॅट मे बी प्रिपेअर्ड बाय द एस्टॅब्लिशमेंट. It gives a full list of all the dishes that may be prepared by the establishment. म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये जे काही बनवू शकतं याची लिस्ट त्या मेन्यू वरती असते. सगळे मेन्यूज असतात. ठीक आहे. फ्रॉम द कार्ड म्हणजे त्या मेन्यू कार्ड मधले सगळे काही. ठीक आहे. म्हणजे मेन्यू मध्ये आहेत तेवढे. Each dish is second point आहे, each dish is priced separately. आणि प्रत्येक, आपण मेन्यू कार्ड तू बघितलंयस कधी गेल्यानंतर, प्रत्येक मेन्यूच्या समोर प्राइस डिफाईन केलेली असते. 320 प्रॉन्स बिर्याणी असेल काय XYZ. ठीक आहे. जे पण मेन्यूज असतील त्याच्या समोर त्याची प्राइस मेन्शन केलेली असते, बरोबर. आता अला कार्ट मेन्यू म्हणजे काय, तुला आता थोड्या वेळाने अजून मी डिटेल मध्ये सांगतो तुला. असर्ट, पहिले हे काय म्हणतोय तर आपण वाचून घेऊ. ठीक आहे. अ सर्टन वेटिंग टाइम हॅज टू बी अलाउड फॉर मेनी ऑफ द डिशेस. म्हणजे आता तुला एक पर्टिक्युलर, आता ती लिस्ट मोठी असणार, बरोबर. आपल्याकडे हॉटेलमध्ये जे पण काय आपण द्यायचं आहे तर लिस्ट मोठी असणार. त्या लिस्ट प्रत्येकाच्या समोर त्याची प्राइस असणार, बरोबर. आणि तुला जर अशी रॅन्डमली कोणती त्याच्यामधून जर ऑर्डर द्यायची असेल तर ती ऑर्डर बनवण्यासाठी थोडा टाइम लागणार ऑब्विसली, बरोबर. ती प्रिपेअर्ड ऑर्डर नाही, ती तू ऑर्डर देणार आणि मग वेटर जेव्हा केवटी पंच करणार आणि ती किचन मध्ये जाणार तेव्हा ते बनवायला घेणार आणि नंतर मग तुला डिलिव्हरी देणार. ह्याच्यामध्ये काय वेट पिरियड जास्त आहे अला कार्ट मेन्यू मध्ये. ठीक आहे. थोडा वेळ मी सांगतोय फक्त समजून घे, तुला मी अजून डिटेल मध्ये सांगतो. सर्टन वेटिंग हॅज टू बी अलाउड फॉर मेनी ऑफ डिशेस. सम डिशेस आर कुक्ड टू ऑर्डर. कुक टू ऑर्डर म्हणजे आपण ऑर्डर केल्यानंतर बनतात. This type of menu may be offered on its own in a first class establishment or in conjunction with a form of table d'hôte or carte du jour. Carte du jour पण म्हणतात. Menu in a smaller catering establishment. The dishes may be changed according to the season. Oysters, melon, asparagus, game, but each item will remain individually priced. आता थोडक्यात काय आहे याच्यामध्ये, तू एखाद्या हॉटेलमध्ये गेलास, तू हे स्वतः सुद्धा केला असेल की तू मेन्यू कार्ड मागतोस, बरोबर. मेन्यू कार्ड रिप्रेझेंट करतो. त्याच्यानंतर तू जो त्याच्यामधलं सांगणार की तुला
शेजवान ट्रिपल राईस पकडूया आपण ऑप्शन. ठीक आहे. हम्म. ठीक आहे. शेजवान ट्रिपल राईस तू ऑर्डर केलास की तो जातो बनवायला. ठीक आहे. बनवल्यानंतर येतो. हा झाला काय अला कार्ट मेन्यू झाला. म्हणजे तू ऑर्डर करतोस, तू या मेन्यू कार्ड मधला कोणताही ऑर्डर करतोस आणि त्याची फिक्स प्राइस असते, समोर लिहिलेलीच असते तिच्या त्या मेन्यूच्या समोरच प्राइस लिहिलेली असते. समजलं का? फिक्स प्राइस असते, चेंज होत नाही. तेच तू ऑर्डर करणार, त्याच्यासाठी बनवणार आणि मग बनवल्यानंतर ते तुला डिलिव्हरी करणार. आता टेबल दिहोत तुला डिफरन्स एक्झॅक्टली समजेल की टेबल दिहोत म्हणजे काय. ते झाल्यानंतर दोघांमधला डिफरन्स सांगतो तुला. ताबली दिहोत, त्याचं प्रोनाउन्सिएशन ताबली दिहोत आहे, फ्रेंच टर्मिनॉलॉजी. द डेफिनेशन ऑफ ताबले दिहोत मेन्यू इज कवर्ड बाय द फॉलोइंग पॉइंट्स. बघा फर्स्ट पॉइंट काय, द मेन्यू हॅज फिक्स नंबर ऑफ कोर्स. ठीक आहे. याच्यामध्ये फिक्स नंबर ऑफ कोर्स, तू त्या 5 कोर्स, तुला एक्झाम्पल सांगतो 2 मिनिटं मी वाचून घेतो. देअर इज अ लिमिटेड चॉईस विदिन इच कोर्स. बरोबर. ताबले दिहोत मध्ये काय लिमिटेड चॉईस आहे, व्हरायटी ऑफ चॉईस तुला मिळणार नाही अला कार्ट साठी. ठीक आहे. लिमिटेड चॉईस आहे, फिक्स मेन्यू असतो त्याच्यामध्ये. द सेलिंग प्राइस ऑफ द मेन्यू इज फिक्स्ड. सेलिंग प्राइस पण त्याची फिक्स असते. म्हणजे तू जेव्हा अला कार्ट मेन्यू हे करतोस तेव्हा प्रत्येक मेन्यूची वेगवेगळी प्राइस असते. बरोबर ना. तू बघितलंस ना मेन्यू कार्ड. मेन्यू कार्ड हॉटेल्स मध्ये घेतो, प्रत्येक मेन्यू समोर, प्रत्येक डिश समोर त्याची वेगवेगळी सर्टन प्राइस डिफाईन केलेली असते. आणि याच्यामध्ये काय असतं, टेबल दिहोत मध्ये, ताबले दिहोत मध्ये तुला फिक्स प्राइस. मेन्यू विल नॉट चेंज फॉर यू, मेन्यू विल रिमेन सेम. ठीक आहे. द डिशेस प्रोव्हाइड विल ऑल बी रेडी ऍट अ सेट टाइम. ठीक आहे. त्या सगळ्या डिशेस असतात त्या सर्टन टाइम साठी रेडी असतात. दिस टाइप ऑफ मेन्यू मे बी ऑफर्ड बाय इटसेल्फ और इन कंजक्शन with an a la carte or carte du jour menu. It is the more popular and simpler form of menu, being easier to control and operate, the giving less wastage of food. The set price of the table table d'hôte menu is charged whether or not the full menu is consumed. आता दोघांमधला डिफरन्स तुला सांगू, तू डिस्कनेक्ट झालास की काय? नाही. अच्छा ठीक आहे. तर दोघांमधला डिफरन्स, तू अला कार्ट मेन्यू जातोस, तुला मी सांगितलं की आता जस्ट एक्झाम्पल दिलं की तू जेव्हा हॉटेलमध्ये गेलास की तुला मेन्यू कार्ड तुला मिळतं, त्या मेन्यू कार्ड मधला त्या सगळ्या मेन्यू कार्ड डिशेस वरती तुला सर्टन प्राइस फिक्स मिळते. बरोबर. तू चेंज नाही करू शकत किंवा निगोशिएट नाही करू शकत. बरोबर. पण ताबले दिहोत मध्ये काय, टेबल दिहोत मध्ये काय, ताबले दिहोत मध्ये तुला काय होतं, तू चूज करू शकत नाहीस आणि तिथे काही सर्टन प्राइस नसते. याचं बेस्ट एक्झाम्पल तुला काय सांगू, एका बुफे मध्ये गेलास तू, बुफे आपण जेव्हा क्रिसमस साठी बुफे लावला होता कॉन्टिनेंटल, तो होताच ना क्रिसमसला? नाही. ठीक आहे. तू कुठे लग्नामध्ये गेलायस रिसेंटली? लग्नामध्ये गेलो. कोरोनाच्या अगोदर. कोरोनात गेलायस का? कोरोनामध्ये नाही. अच्छा ठीक आहे. अगोदर गेलायस तू, तिथे बुफे लागलेला असतो माहिती, सर्टन बुफे. हो बरोबर ना. तिथे तू चूज करू शकतोस का तुला जे आवडते. हो बुफे. हा सर करू शकतो. बरोबर ना. तिथे बुफे लागलेला असतो, त्या बुफे मध्ये तू काही चेंज करू शकत नाहीस. तू सांगू शकतोस त्या बुफे मध्ये मला काहीच आवडत नाही, मला हे नको, मला नाही करू शकत. दॅट्स वाय दॅट इज द फिक्स्ड मेन्यू दॅट विल नॉट चेंज फॉर यू. बरोबर. इट इज फिक्स्ड मेन्यू. बरोबर. अला कार्ट मध्ये काय करू शकतोस तू, तिथे व्हरायटीज ऑफ डिफरंट लिस्ट असते, तुला हे नाही तर ते ऑर्डर करू शकतो. पण आणि याच्यामध्ये काय होतं, फिक्स प्राइस पण फिक्स असते. आता समजलं का तुला? आयडिया क्लिअर झाली ताबले दिहोत आणि अला कार्ट मध्ये काय डिफरन्स आहे तो? हो. अला कार्ट मध्ये चॉईस ऑफ मेन्यू मिळते. बरोबर. आणि ताबले दिहोत मध्ये तुला फिक्स मेन्यू विथ फिक्स प्राइस. ते कन्झ्युम जरी नाही केलंस तू किंवा कन्झ्युम जरी केलं, आता मोठमोठे कॉन्फरन्स कंपनीचे होतात तेव्हा काय होतं माहितीये, तेव्हा ते ब्रेकफास्टला किंवा हाय टी करतात किंवा डिनर असतो, लंच असतो, XYZ. तिथे 4 मेन कोर्स असतो, एखादा 5 कोर्स मेन्यू सेटअप केलेला असतो, 2-3 सेपरेट डिश असतात, एक स्टार्टर असतो, एक मेन कोर्स असतो, 2 सूप असतात, व्हेज नॉन व्हेज जे पण काय असेल ते. ठीक आहे. त्याच्यानंतर तिथे काय होतं, ते चेंज नाही करू शकत. बरोबर ना. ते आहे ते त्यांना खावं लागणार आणि ते जरी नाही खाल्लं तरी त्यांना तो चार्ज होणार. बरोबर. बरोबर ना. ते चेंज नाही करू शकत. द डिशेस प्रोव्हाइडेड विल
ऑल बी द रेडी ॲट टाइम. आणि याचं काय असतं, सर्टन टाइम असतो. तू जसं आला कार्ड ऑर्डर करतोस, तू जी ऑर्डर घेतली जाते, वेटर किचन मध्ये जाते, नंतर थोड्या वेळाने ती बनून येते, बरोबर. पण याच्यामध्ये ऑलरेडी ते सेट असतो. तुमचा बुफे 2 o'clock स्टार्ट होणार, डिनर 7:30 ला किंवा 8:30, जसा पण फिक्स टाइम असतो त्यावेळेस ते स्टार्ट होतं. त्याच्यामध्ये काय तुला वेट करावं लागत नाही ऑर्डर देऊन, बरोबर ना. आला कार्ड सारखं समजते तुला, थोडंफार समजते, कन्फ्युजन नाही नव्हतं. हो. ठीक आहे. आता मी काय म्हणतो, आपण भरपूरच आज एकदमच सगळं फायर झालंय. जरा रिकॅप करूया आपण. रिकॅप करूया. बघ आता आपलं काय काय झालं, इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शन थोडीफार सांगू शकतोस का तुम्हाला? इंट्रोडक्शन इथे आहे, हे बघ. दिसते इंट्रोडक्शन तुला? हा सौरभ? हो, इंट्रोडक्शन दिसते सर मला. वाटलं हर्षला नाही, इंट्रोडक्शन मध्ये समजते तुला काय काय केलेलं आहे ते. इंट्रोडक्शन. मेन्यू म्हणजे काय? मेन्यू स्टेटमेंट्स ऑफ द फूड अँड बेवरेज आयटम्स अवेलेबल ऑर प्रोव्हाइडेड बाय द एस्टॅब्लिशमेंट प्रायमरली. म्हणजे काय, त्या मेन्यू ज्या काय हॉटेलमध्ये मेन्यू कार्ड असतो, तो तू त्या हॉटेलला डिफाईन करते की हॉटेल काय सर्व्हिस करते, बरोबर. आणि याची क्वालिटी काय, याची प्राइस पॉईंट काय आहे, याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ठीक आहे. ऑर्गनायझेशन डिझाईन कशासाठी केलंय, कोणतं क्लायंटल त्याने फोकस केलंय, हे इंट्रोडक्शन म्हणून आपल्याला कळलं. दुसरं आपण काय केलेलं आहे, दुसरं आपल्याकडे आहे ते कव्हर डेफिनेशन. कव्हरची डेफिनेशन काय तू सांगू शकतोस? कव्हर मी काय सांगितलं तुला, काय आयडिया मिळाली कव्हर म्हणजे? कव्हर म्हणजे सर, एक पर्टिक्युलर डिस्टन्स ठेवायचं. म्हणजे समजा डिशेस एका व्यक्तीला समजा एका टेबलवर 3 जण असले, बरोबर. 3 जणांपैकी प्रत्येक डिश मध्ये डिस्टन्स ठेवायचा. बरोबर. इन म्हणजे शॉर्ट अरेंज झालं पाहिजे, त्या लोकांना कम्फर्ट झालं पाहिजे, एकदम कम्फर्टेबल पाहिजे. इन शॉर्ट काय माहितीये, टेबल कव्हर म्हणजे टेबल वरती लावायचा जो सेटअप असतो तो. ठीक आहे. तुला मगाशी फोटोज दाखवले मी टेबल कव्हरचे. सुमित, तुला दाखवले फोटोज? हो माहिती. बरोबर ना. हे तू बघितलंस, तू लावलंयस तुझ्या रेस्टॉरंट मध्ये, त्यालाच काय म्हणतात, टेबल कव्हर, बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट आपण काय बघितलं इथे, डिफरंट टाइप्स मेन्यू, टाइप ऑफ मेन्यूज, बरोबर. येस. टाइप्स ऑफ मेन्यू बघितलं. आता टाइप्स ऑफ मेन्यू काय, सुमित सांग, कोणते टाइप्स आहेत मेन्यूचे? हा सुमित, आवाज येतोय? कोणते टाइप्स हे बघ इथे. हे बघ, हे 2 टाइप्स आहेत मेन्यूचे, तुला दिसतंय का? टेबल डी, बरोबर ना. परफेक्ट. अला कार्ट म्हणजे काय सौरभ? इथे चॉईस असते. चॉईस चॉईस ऑफ मेनू असतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला जे पाहिजे ते घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल एनी रेस्टॉरंट मेन्यू, बरोबर. एनी रेस्टॉरंट मेन्यू. आणि टेबल दी होत म्हणजे काय सुमित, सांगतोस मला? बुफे वगैरे फिक्स असतं, फिक्स मेन्यू असतो, राईट. त्यांचे बरोबर. मग टेबल दी होतचं एखादं एक्झाम्पल सांगशील? हर्ष, तुझा आवाज येतोय मला, तू काय बोलतच नाहीयेस, फक्त प्रेझेंट लावून कुठे झोपलायस की काय? बरं, टेबल दी होतचं एक्झाम्पल सांगू शकतोस का सुमित? एक एक्झाम्पल. टेबल दी होतचं आपलं बुफे टाइप जेवण असतं. बुफे, बरोबर, परफेक्ट. मॅरेज हॉल मधला एक बुफे तू एक्झाम्पल म्हणून देऊ शकतोस, किंवा कॉन्फरन्स, कंपनी कॉन्फरन्स देऊ शकतोस एक्झाम्पल. म्हणजे तुम्हाला समजलंय, थोडंफार आयडिया क्लिअर झाले? ठीक आहे. आता आपण नेक्स्ट आहेत ते 4 पॉईंट राहिलेले ते घेणार आहोत. जसं काय डिफरंट टाइप्स ऑफ कव्हर, डिफरंट टाइप्स ऑफ मेन्यू झालाय. आता टाइप्स ऑफ कव्हर, ठीक आहे, हे तुम्ही वाचून घ्यायचंय. डिफरंट टाइप्स ऑफ लेआउट आहे, नंतर मेन्यू प्लॅनिंग कन्सिडरेशन, म्हणजे मेन्यू प्लॅन करताना काय कन्सिडर करायला लागतात, ठीक आहे, काय प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे. नंतर मेन्यू टर्म्स आहेत त्या आपण पुन्हा शिकणार आहोत त्याच्यामध्ये.
पुढचे पॉईंट. आता इन शॉर्ट आता आपल्याकडे काय झालंय, आता तुमचा होमवर्क घ्या. होमवर्क लिहितोय, लिहून होमवर्क घेतोय सगळेजण. काय तुम्हाला करायचं ते घ्या. उद्या मला लेक्चर्सला, उद्या तो टायमिंग मी अपडेट करतो आज 9 o'clockच्या अगोदर. ठीक आहे. आज लाईट होती, आपल्याकडे टाइम होता म्हणून आपण ते झटपट एक्झाम लेक्चर घेऊन घेतले. ठीक आहे. समजतंय तुम्हाला थोडंफार हे झूमचं इझी जातंय. सगळ्यांना सांगा की झूम वरती करा हे ऍडजस्ट. इझी समजतंय ना तुम्हाला सगळं? समज स्क्रीन वरती तुम्हाला समजतंय लॅपटॉप वरती बसून. कधी कधी लाईट गावीच आहे मी, लाईट जाते. बाकी सगळ्यांचं कसं चाललंय कोरोनामध्ये? घरीच आहेत ना सगळे? बरे घरीच आहेत. अच्छा, सगळे बरे आहेत. ठीक आहे. आता होमवर्क येत आहे. हा सांगा. ठीक आहे. हा बघा समोर समोर दिसतोय होमवर्क तुम्हाला मी लिहिलेला. राईट डाऊन द सिलेबस कॉपी इन नोटबुक. ठीक आहे. स्क्रीन ब्लॅक दिसते सर. अच्छा, ब्लॅक दिसते सर. अच्छा, एक मिनिट. ओके, आता दिसतंय. आता हे दिसतंय का? नाही दिसत. हाफ दिसते सर. हाफ स्क्रीन दिसते सर. ठीक आहे. एक मिनिट होल्ड करा. तर मी तुम्हाला सांगतो ओरली. घ्या होमवर्क घ्या. तर सांगा असं होमवर्क. ठीक आहे. सिलेबस कॉपी लिहून घ्यायची तुम्हाला. पाठवली तीच ना? पाठवली तीच लिहून घ्यायची. प्रॅक्टिकलची पण सिलेबस कॉपी लिहून घ्यायची. दुसरं नेक्स्ट काय, नेक्स्ट तुम्हाला असाइनमेंट देतोय. फाइंड आउट 5 डिफरंट टाइप्स ऑफ मेन्यू ऑफ 5 स्टार हॉटेल्स. मेन्यू कार्ड गुगलला सुद्धा मिळू शकतो तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे आणि 5 स्टार हॉटेलचे 5 मेन्यू कार्ड तुम्हाला वेगवेगळे शोधायचे आहेत उद्यापर्यंत. आणि 5 नॉर्मल लोकल रेस्टॉरंट असतील. ठीक आहे. लोकल रेस्टॉरंट तुमचं कुठे XYZ जे जवळपासचं रेस्टॉरंट असेल ना, ते तुम्हाला हे करायचं आहे. काय म्हणतो ते आपलं, त्याचे 5 मेन्यू कार्ड तुम्हाला कलेक्ट करायचे. फक्त कलेक्ट करायचे. समजलं ना? होमवर्क समजतंय तुम्हाला मी काय सांगतो ते? हो सर. ठीक आहे. आणि जमतील तेवढ्या नोट्स ज्या दिल्या आहेत मी गुगल क्लासरूम मध्ये, त्या सगळ्या मला नोटबुक मध्ये पाहिजेत. झटपट लिहायला सुरुवात करा. ठीक आहे. लिहून झाल्यानंतर तुमच्या समोर नोट्स राहतील आणि मी एक्सप्लेन करेन. तुम्हाला काय इश्यू असेल तर तुम्ही सांगाल तसं. होमवर्क जरा रिपीट करते कोण तुमच्यापैकी? सिलेबस लिहायचे. सिलेबस कॉपी सिलेबस कॉपी हे करायचे तुम्हाला. आणि जवळच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन 5 मेनू कार्ड. ठीक आहे. 5 मेन्यू कार्ड जवळच्या रेस्टॉरंट मध्ये जायला जमलं तर, नाहीतर लोकल रेस्टॉरंटचे तुम्हाला 5 मेन्यू कार्ड गुगल कुठे सर्च करा आणि ते भेटले तर ते घ्या. सध्या सर हॅलो सर. हा सुमित बोल. सध्या काय चालू रेस्टॉरंट वगैरे चालू नाही. नाही तुला गुगलचा युज करायला सांगितलंय. गुगलचा वापर करा पुरेपूर. ठीक आहे. जायची गरज नाही. आणि 5 स्टार रेस्टॉरंट किंवा 5 स्टार हॉटेलचे मेन्यू कार्ड. ठीक आहे. समजलं? रिपीट करायची गरज नाहीये ना? ठीक आहे. आणि हाच होमवर्क आहे तो तुमच्या ग्रुपवरती सगळ्यांना सांगा. आणि मला नेक्स्ट लेक्चरला जो होमवर्क नसेल तर त्याला मी इथून रिमूव्ह करणार. ठीक आहे. माहिती आहे ना तुला? सिस्टम माहिती आहे ना माझी? क्लासच्या बाहेर. क्लास ऑनलाईन क्लासच्या बाहेर ठेवणार त्याला वेटिंग रूम मध्ये. ठीक आहे. बाकी काय मजेत? काय सौरभ, थोडंसं कॅज्युअल चॅट करूया आता. थोडं झाला लेक्चर आपला ओव्हर झालाय असं समजूया. उद्याच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला टायमिंग अपडेट करतो. सुमित तुझं कसं चाललंय? कॉलेजला जातोस का मधून? जातो, गेलेलो बरोबर. अच्छा. तर तुम्हाला आणि काय आता तिकडे लॉकडाऊनचं कसं चाललंय? लॉकडाऊन पूर्ण चाललंय. 7 ते 11. आमचे ते 7 ते 11 चालू आहे. मग जिमला जातोस की नाही? चाललंय ना? ठीक आहे. बरं काय म्हणतोय, सायलीचा मेसेज आलेला, तिला झूम जमत नाहीये. सुमित किंवा सौरभ तिला फोन करा. तिला सांगा हे झूम इझी आहे. समोर माझ्या नोट्स दिसतात तुम्हाला. नोट्स ओपन करून दाखवते मी. हे सगळं तुम्हाला समजतंय ते, त्यामुळे हे खूप इझी आहे. दुसरं मला व्हॉइस कॉल किंवा डिओ हे तुम्हाला जमतंय की नाही माहिती नाही, पण हे इझी जातंय शेअर करायला फाईल, नोट्स. सगळ्या गुगल क्लासरूम मध्ये नोट्स आहेत. होमवर्क लक्षात आला? पुन्हा एकदा रिपीट करतो. सिलेबस कॉपी पाहिजे, जे झालंय ते लिहून पाहिजे नोट्स मध्ये. आणि असाइनमेंट दिलेले. ठीक आहे. ती मी आता गुगल क्लासरूम मध्ये टाकेन. तुम्हाला तिथे सबमिट करायचे. फोटोज सबमिट करायचे. मी गुगल क्लासरूम मध्ये आता असाइनमेंट एक अर्ध्या तासामध्ये अपलोड करतो. ठीक आहे. ओके. थँक्यू सो मच. बाय. टेक केअर. सी यू टुमॉरो. बाय. ओके. असाइनमेंट कशा
नोटबुक मध्ये लिहायचे का असाइनमेंट? लिहायची नाहीये तुला काय इथं, काहीच लिहायचे, फक्त नोट्स आहेत तुला. असाइनमेंट जी देतोय 5 स्टारचे 5 मेन्यू कार्ड्स वेगवेगळ्या हॉटेल्सचे आणि 5 लोकल मेन्यू कार्ड तू गुगल वरती सर्च कर, डाउनलोड कर आणि त्या इथे सबमिट कर फक्त. ठीक आहे, म्हणजे 10 फोटोज तुला इन टोटल सबमिट करायचे तिथे. ठीक आहे, विथ रेस्टॉरंटचं नाव. ते सबमिट कसे करतात तुला असाइनमेंट Idea पाठवतो, लिंक पाठवतो, तू फक्त डाउनलोड करून ठेव. तुला उद्या दाखवतो कसे सबमिट करायचे ते. इथे असाइनमेंट देतो मी वेगळी. क्लास वर्क मध्ये असाइनमेंट देणार आहे तू मला ना, मागे दिली होती ती याची राईट डाऊन करायला ट्युटोरियल बुक किंवा एटिकेट्स वगैरे ते सबमिट करा. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला, इझी आहे ते. तिथे फक्त जाऊन तुम्हाला ते अपलोड करायचे. अपलोड असाइनमेंट केली तू. ठीक आहे, ऑल राईट, बाय बाय, टेक केअर. बाय बाय. चला बाय बाय.